आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। बघूया सुपरफास्ट 50 बातम्या। खडकवासला धरणातून मुठा नदीत 35,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्यातील एकता नगर सोसायट्यांमधील पाणी शिरलं। एकता नगरमधील वीज पुरवठाही खंडित झाला। पुण्याच्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरूच। नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने भिडे पूल पाण्याखाली। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील सिंहगड रस्त्यावर साचलं पाणी। अनेक मुख्य रस्ते हे पाण्याखाली। पुण्यात पावसाची संततधार सुरूच। पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना आणि चासकमान या धरणांमधून विसर्ग सुरू, तर साताऱ्यातील कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये 26.99 टीएमसी इतका पाणीसाठा। गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिकचा पाणीसाठा पुणेकरांना दिलासा। लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस। सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते जलमय। नांगरगाव रस्ता सुद्धा पाण्याखाली गेला। पुण्यातील किल्ले सिंहगड आजपासून पुढचे 2 दिवस बंद। पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर निर्णय। पर्यटकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। लोणावळ्यात 24 तासांमध्ये तब्बल 232 मिलीमीटर इतका पाऊस। पावसाची जोरदार बॅटिंग। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस। भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह वाढला। पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला। धरणातून 19,131 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। नीरा नदी पात्रात सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील वरसगाव धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरण ओव्हरफ्लो। वरसगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू। तर मोठी बातमी येते। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बॉम्ब न उडवण्याची धमकी मिळाली आहे। अल कायदा या दहशतवादी संघटनेकडून नितीश कुमार यांना ही धमकी देण्यात आली आहे। मेलद्वारे बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। दहशतवाद विरोधी पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। पुण्यातील कुकुडी प्रकल्पाचा सर्वात मोठा जलाशय ओव्हरफ्लो। कुकुडी प्रकल्पातील डिंभे धरण हे पूर्ण क्षमतेने भरलं। डिंभे धरणातून 7,500 क्युसेकनं घोड नदीत पाण्याचा विसर्ग सुरू। भंडारदरा पाठोपाठ निळवंडे धरणातून विसर्ग सुरू। अहमदनगरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी। भंडारदरा धरणातून 27,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ। गंगापूर धरण 75% भरलं। पाणी पातळी 85%वर गेल्यानंतर विसर्ग सुरू। नाशिकच्या गोदाघाट परिसरात पूरसदृश स्थिती। रामकुंडावरील लहान मोठी मंदिरं पाण्याखाली गेली। पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। पावसामुळे इगतपुरीमधील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ। दारणा धरणाचा पाणीसाठा 85%वर। दारणा धरणातून 22,966 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। मुसळधार पावसामुळे इगतपुरीतल्या 4 धरण हे ओव्हरफ्लो झाले। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यात पावसाची संततधार। नांदूर मधवेश्वर धरणातून 36,731 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग। जायकवाडीच्या दिशेनं गोदावरी नदी पात्रात आजपर्यंत 6.5 टीएमसी पाण्याचा विसर्ग। रायगडच्या महाड तालुक्यातील बिरवाडीत काळ नदीनं धोका पातळी ओलांडली। पुराचे पाणी रस्त्यावर। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। साताऱ्याच्या वाईतील मेणवली घाट पाण्याखाली गेला। धोन धरणातून कृष्णा नदी पात्रात विसर्ग केल्यानं घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला। मुक्ताईनगरच्या दोंधणखेडातील कुंड धरण हे ओव्हरफ्लो झालं। सातपुडा पर्वतरांगेत मुसळधार पावसामुळे पाणी पातळी वाढली। परिसरातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। नाशिकच्या सुरगाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात। पावसामुळे नार, पार, तान, मान आणि अंबिका या नद्यांना पूर। पुरामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला। मुंबईत समुद्राला भरती आल्यानं 4.35 मीटर उंचीच्या लाटा। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर न जाण्याच्या नागरिकांना प्रशासनाच्या सूचना। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्यवैतरणा जलाशय भरलं। यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण भरलेला 5वा तलाव। सर्व धरणांमध्ये मिळून 89.10% जलसाठा।
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना। लोकांना सुरक्षित स्थळी हलवून बाधित लोकांसाठी निवारा, कपडे आणि जेवणाची व्यवस्था करण्याच्याही सूचना। पुण्याच्या एकता नगरमधील पूरग्रस्त नागरिकांशी राज ठाकरेंचा संवाद। मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची पूरग्रस्तांनी माहिती दिली। देवेंद्र फडणवीसांनी वाझे, परमवीर सिंहांना आरोप करायला सांगितले। अनिल देशमुखांचा आरोप, तर फडणवीसांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर आणावा, देशमुखांची मागणी। अनिल देशमुख यांनी स्वतःच चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आणला। देशमुखांसाठी कोणतेही पैसे जमा केले नसल्याचं वाझेचं आयोगात उत्तर। वाझेच्या आरोपानंतर देशमुखांनी चांदीवाला आयोगाचा अहवाल समोर आणला। नार्को टेस्टसाठी तयार आहे असं देशमुखांनी म्हणायला पाहिजे। आरोप खोटे असतील तर देशमुखांची चौकशीची मागणी करावी, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। फडणवीस तुरुंगातील गुन्हेगारांना आरोप करायला लावतात, अशा प्रकारचं राजकारण फडणवीसांनी थांबवलं पाहिजे। राऊतांची अनिल देशमुखांच्या आरोपांवर प्रतिक्रिया। राणेंनी मला फुकट धमक्या द्यायच्या नाहीत। मी नारायण राणेंवर कधीही बोलत नाही। मी बोलायला लागलो तर माघार घेणार नाही। मनोज जरांगे पाटलांचं नारायण राणेंना प्रत्युत्तर। 288 जागांसाठी आम्ही कागदपत्र तयार करून घेतोय, कुणासोबत आघाडी करणार नाही। राखीव जागा ही लढणार, 29 ऑगस्टला निर्णय, जरांगेंची माहिती। कुणबी मराठ्यांपासून सावध रहा, ओबीसी आरक्षणाला 100% धोका। आताच्या सभागृहात 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार तर फक्त 11 ओबीसी आमदार, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। उदासीन कार्यकर्त्यांनी घरी बसावं, लढणारे कार्यकर्ते सोबत आले तर 3 महिन्यात सत्ता आणून देतो। अमरावतीतील भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। सोलापूरच्या माढ्यातील अरणमध्ये देवेंद्र फडणवीसांचं जंगी स्वागत। भक्त निवास वास्तुशिल्पाच्या भूमिपूजनासाठी मेळाव्याचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बारामतीतील सहयोग निवासस्थानी जनता दरबार। लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांचा पहिलाच जनता दरबार। जनता दरबारास नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी। भंडाऱ्यात भाजपची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह हंसराज अहिर यांची उपस्थिती। विधानसभेच्या कामाला लागण्याच्या सूचना। गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतच रस्सीखेच सुरू। आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून जोरदार तयारी। अजित पवार गटाकडून प्रशांत बंब यांच्यासमोर चव्हाणांचं आव्हान। अजित पवार गटाचे आमदार पवन शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली। पवन शिंदे हे माढ्याचे आमदार, सध्या अजित पवार गटामध्ये। भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा इच्छा व्यक्त केली। संगीता ठोंबरेंनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांची भेट घेतली। ठोंबरेंच्या भेटीनंतर चर्चेला उधाण। लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे यांच्या अडचणींमध्ये वाढ। जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी काळगेंना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस। सप्टेंबरमध्ये जात प्रमाणपत्र प्रकरणी सुनावणी होणार। भंडाऱ्यात बैठकीतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी नाराजी व्यक्त केली। विदर्भात पुन्हा 40+ चा आकडा पूर्ण करण्यासाठी भाजपकडून तयारी सुरू। मुंबईतील खड्ड्यांविरोधात शरद पवार गट आक्रमक। मुलुंडच्या LBS मार्गावर कार्यकर्त्यांचं आंदोलन, हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी। अंतरवली सराटीत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट। मनोज जरांगे आणि श्रीमंत कोकाटे यांच्यात मराठा आरक्षणावर चर्चा। वर्ध्यात लाडकी बहीण मोबाईल व्हॅनचं उद्घाटन। चंद्रशेखर बावनकुळेंकडून दाखवण्यात आला हिरवा झेंडा। पुण्याच्या भीमाशंकर अभयारण्यामध्ये पर्यटकांसाठी बंदी। निसर्ग वाट 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत पर्यटनासाठी बंद। श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सोमनाथ माळी यांची बदली। राजकीय दबावामुळे ही बदली झाल्याच्या चर्चा। बीडच्या वैद्यनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नालीचं पाणी। नागरिक आणि भाविकांचा सामना करावा लागतोय दुर्गंधीचा। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात मुसळधार पाऊस। तिलोरी गावाजवळील शेत शिवारात नदीचं स्वरूप। हजारो हेक्टर शेती पिकांचं नुकसान। पुण्यातील माळीण परिसरात तुफान पाऊस। पसारवाडीतील डोंगराला भेगा। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण।
जळगावच्या मुक्ताईनगरात सलग 8 दिवसांपासून पाऊस. सततच्या पावसामुळे मक्याचं पीक कोलमडलं. शेतकऱ्यांना नुकसानीची भीती. अकोल्यात अकोला अमरावती मार्गावर डिझेल टँकर पलटी झाल्यानं डिझेल रस्त्यावर. डिझेल भरण्यासाठी लोकांची गर्दी.